रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसलाय। मनसेचे माजी उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे आपल्या पदांचं आणि पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे दिलेत। रायगड जिल्ह्यात नव्याने करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांबाबत तसेच संपर्क अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी असल्याची भावना यावेळी नाराज कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। आज मी तुम्हा सर्वांच्या समक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा मी राजीनामा देत आहे। माझ्यासोबत माझे सर्व सहकारी, आमच्या महिला तालुकाध्यक्ष असो, उपतालुकाध्यक्ष असो, विभागाध्यक्ष असो आणि 35 शाखेचे शाखा अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी असो, हे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहेत। कारण एकच होतं की जी पक्षांतर्गत जी आमची जी घुसमट होत आहे याच्या संदर्भात आम्ही सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याशी देखील चर्चा केली होती। याच्या संदर्भात आम्ही त्यांच्याकडे 29 मे 2026 रोजी पत्रव्यवहार देखील केला होता की ज्या काही रायगड जिल्ह्यातील नियुक्त्या आणि जी संपर्क अध्यक्षांची जी कार्यपद्धती होती त्याबद्दलची आमची नाराजीचं पत्र आम्ही नाराजी व्यक्त केली होती आणि ती नाराजी आम्ही उघडपणे त्यांना पत्राद्वारे आम्ही त्यांना ही नाराजी पत्राद्वारे आम्ही त्यांना सर्व पदाधिकाऱ्यांच्या समक्ष सह्यांसकट आम्ही त्यांना दिली होती। सर्व आमचे शाखाध्यक्ष, विभागाध्यक्ष, उपतालुकाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि माझे स्वतःच्या आमच्या सर्वांच्या सह्यांच्या समक्षाने आम्ही पत्र दिलं होतं, पण त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही। दरम्यान पक्षातील स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता निर्णय घेतले जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने रायगडमधील मनसे संघटनेला मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे। नमस्कार, मी मनसे तालुकाध्यक्ष गौरी पाटील। अनेक वर्ष, गेली 4 वर्ष मी या पक्षामध्ये काम करते। तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की मागे महिलांनी इतक्या अनेक महिलांनी रायगडमधून राजीनामे दिले, पण तरीसुद्धा माझी भूमिका मनसेसाठीच होती। माझं प्रेम मनसेसाठीचंच होतं। मला राजसाहेबांसाठी काम करायचं होतं। माझा कोणताही राजीनामा किंवा कोणताही काही नाराजगी तुम्हाला दिसली नसेल त्यावेळेला। पण आता अशी गोष्ट घडलेली आहे की आज आम्हाला कळतं आहे की त्या लोकांनी जे राजीनामे दिलेत ते योग्यच होते, कुठेतरी योग्यच आहे। कारण की त्यांनाही ते जे त्यावेळेला अनुभवायला मिळाले ते आज आम्ही अनुभवतो आहे। त्यामुळे आम्ही आज राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला आहे। कारण की आम्ही अनेक वर्ष जी काय काम करतो आहे, एकनिष्ठेने कामं करतो आहे। घरातली आमची आज महिला आहोत, आम्हाला मुलांना सांभाळणं, घर सांभाळणं आणि इतर सगळ्या गोष्टी त्यांना तोंड देऊनसुद्धा आम्ही महिला आज समाजकार्यासाठी बाहेर पडतो आहे। पण तरीसुद्धा आम्हाला जर पक्षामधून न्याय मिळत नसेल तर कुठेतरी आमची नाराजगी आहे आणि आम्ही पक्षासाठी काम करणं त्यासाठीच आम्ही थांबवलेलं आहे। दरम्यान हे नाराज कार्यकर्ते त्या 8 दिवसात शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे रायगडच्या राजकीय वर्तुळात या घडामोडींकडे विशेष लक्ष लागलं आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा।